पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जळगाव जामोद येथील तहसीलदार पवन पाटील यांच्यावर वकील संघाचे आरोप. तर तहसीलदारांनी सर्व फेटाळले. वकील संघाकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा तहसीलदारांचा आरोप. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद येथील वकील संघाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून तहसीलदार पवन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सदर तहसीलदार एकाच दिवशी 40 ते 50 महसुली प्रकरणे ठेवून पक्षकारांना पुरेसा वेळ देत नाहीत, वकिलांना अपमानास्पद वागणूक देतात, यासह इतर आरोप करण्यात आले आहेत. तर हे संपूर्ण आरोप तहसीलदारांनी फेटाळले असून आठवड्यातून 3 दिवस सुनावणी घेत 20 ते 25 प्रकरणे हाताळली जातात. पक्षकारांना पुरेसा वेळ दिला जातो. काही प्रकरणात वकीलपत्र सादर नसताना निर्णयासाठी दबाव आणला जातो, असा आरोप तहसीलदार पवन पाटील यांनी केला आहे. महसूल प्रशासन हे शासनाचा कणा आहे. महसूल प्रशासनाकडे नागरिकांचे, शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या विषयांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर निवेदनं, प्रकरणं प्राप्त होत असतात. हो, हे खरं आहे की आमच्याकडे साधारणतः दिवसाला 30 ते 35 प्रकरणं आम्ही आठवड्यातून किमान 3 दिवस चालवत असतो. आणि पण मात्र आम्ही 30 ते 35 जरी प्रकरणं असली तरी प्रत्येक प्रकरणाला पुरेसा वेळ देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. त्यांचे म्हणणं पूर्णपणे ऐकून घेत असतो. प्रकरणं मात्र आमचे आणि मान्य महसूल मंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे सध्या तरी कार्यरत आहोत. बार कौन्सिल संघाने असा पण आरोप केला आहे की तहसीलदार त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. काय सांगू शकाल? नाही, असं काही मला वाटत नाही. कारण मागच्या 1.5 वर्षापासून मी जळगाव जामोद येथे कार्यरत आहे आणि आतापर्यंत वकील संघ आणि आमचे संबंध चांगलेच राहिलेले आहेत. वकील संघानेही आम्ही त्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांबाबतचे, जमिनीबाबतचे जे वादविवाद आहेत ते त्यांच्या मदतीने आम्ही सोडवलेले आहेत. त्यांनीही वेळोवेळी याबाबतचे कौतुकच केलेले आहे. काही ज्येष्ठ वकील असतील त्यांनी कार्यपद्धतीबद्दल नेहमी कौतुकच केलेले आहेत. परंतु हे मात्र खरं आहे की मागच्या काही 8 ते 10 दिवसापूर्वी या सगळ्या गोष्टींमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोकांकडून झालं. असेच मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे सुनावणी घेत असताना वकीलपत्र दाखल नसताना आवाज वाढवून दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न काही वकील महोदयांकडून करण्यात आला. पण निश्चितच समोरच्या पक्षकाराच्या वकील महोदयांनी त्यास आक्षेप घेतला आणि त्यामुळे वकीलपत्र नसताना आमच्यासमोर सुनावणीसाठी येऊ नये अशी भूमिका आम्ही तेव्हा घेतलेली होती.